टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। मी करत हा विषय वाढवणार नव्हते, पण तुम्ही काही सोडत नाहीये, तर त्यामुळे सांगते की मी वेळेच्या आधी 10 मिनिटं तिथे हजर होते, पण त्याच्याही आधी 10-15 मिनिटं उद्घाटन झालं, तर नक्कीच मला वाईट वाटलं. आणि असं जी वेळ घोषित केलेली असते त्या घोषित वेळेला आम्ही सगळेजण हजर असतो, तर त्याच्याही आधीचं उद्घाटन झालं तर कार्यक्रमामध्ये सहभागी होता येणार नाही आणि मग निमंत्रणं पाठवण्याचा पण काहीही अर्थ नाही असं मला वाटतं. त्यामुळे माझी विनंती राहील दादांना, दादा आमचे मोठे लाडके दादा आहेत, परंतु माझी त्यांना विनंती राहील, मागे सुद्धा त्यांनी एक असं शिवाजीनगरच्या कार्यक्रमाचं उद्घाटन आम्ही सकाळी तिथे पोहोचलो, त्याच्या आधी झालेलं होतं ते, मग आम्ही भिंतीशी उभं राहून एक फोटो काढला ग्रुप. तर माझी त्यांना विनंती राहील की तुम्ही घोषित करा, रात्रीची वेळ घोषित करा, पहाटेची करा, कधीची करा, आम्ही वेळेत येऊ. वेळेआधी 1 मिनिट पण आम्हाला उशीर झाला तर थांबू नका, पण आम्ही वेळेच्या आधी 10 मिनिटं येऊन सुद्धा कार्यक्रमामध्ये सहभागी होता आलं नाही. परशुराम महामंडळ झाले, त्याची वास्तू झाली आहे, याचा आम्हाला अभिमान आहे. अतिशय उत्तम काम याच्या माध्यमातून होणार आहे. ह्याच्यामध्ये सहभागी, प्रत्येकच कार्यक्रमात सहभागी व्हावंसं वाटतं, आणि असं जर असताना सहभागी होता नाही आलं तर नक्कीच वाईट वाटलं. दादा म्हणाले की पण दादांनी पहिल्यांदा दुसऱ्यांदा उद्घाटन केलं. नाही, दादांचं नेहमी सहकार्य असतं. दादा म्हणाले तुम्ही त्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे हे माहीतच नव्हतं. नाही, निमंत्रण दिलेले जे आहेत ते उपस्थित राहूच शकतात. मीच असं नाही, ज्यांना निमंत्रणं गेलेली आहेत प्रोटोकॉलनुसार तर ते सगळेच उपस्थित राहू शकतात. आणि सगळ्यांची अपेक्षा हीच असणार की आपण 6:30 पर्यंत पोहोचू. आणि अनेक ज्ञाती बांधव सुद्धा वाटेत होते तोपर्यंत कार्यक्रम संपला. तर असं आहे की आपण एखादी बस पकडतो, फ्लाईट पकडतो, तर त्याची आधीच ती निघून गेली तर कसं होईल आपलं. आमंत्रण दिलेलं होतं, त्यांना तुम्ही काय बोलला का, दादा आले मिनिटं थांबा, मेघाताई देखील येत आहेत? ऍक्च्युली ही नेत्यांपेक्षा ही त्यांच्या टीमची आवश्यकता आहे की त्यांनीही काळजी घेतली पाहिजे. नेते एवढी सगळी व्यवधानं सांभाळू शकणार नाही, परंतु ही त्यांच्या टीमनी काळजी घेण्याची आवश्यकता होती. आणि मी परत कन्फर्म पण केलं होतं की कारण दोन्हीकडच्या वेळा 6:30च्या आल्या होत्या. सिंहगड रोडची 6:30ची आली होती बदललेली, आणि तिकडची 6:30ची आली होती पहाटेची. तर दादा आधी नक्की कुठे येणार आहेत हे मी कन्फर्म केलं होतं. तर मला कळलं की तिथे येणार, आणि मी वेळेच्या आधी 10 मिनिटं तिकडे हजर होते. इफेक्ट असं झालं की 7 नंतरचं उद्घाटन बरोबर टायमिंगला झालं. तुम्ही जो चिमटा काढला खासदारांना, मंत्री महोदय जेव्हा आले, दादा 20 मिनिटं थांबले त्यांच्यासाठी. हो, 20 मिनिटं म्हणजे अर्थात तिथं थांबून होते दादा, प्लॅन बघत होते, ऐकत होते. जेव्हा मुरलीधर मोहोळ मंत्री आले त्याच्यानंतर मी माझ्यापुरतं बोलते की फक्त दादांनी जी घोषित केली आहे वेळ, त्या वेळेला करावं उद्घाटन. दादा फार पंक्च्युअल आहेत आणि आम्हाला पण अतिशय चांगलं वाटतं जेव्हा आमच्यासाठी आमचे नेते इतके आदर्श निर्माण करतात. तर त्याच्या आधी फक्त करू नये एवढी विनंती आहे. दादांनी नंतर भाषणात बोलताना उल्लेख केला की सगळ्यांनी लवकर उठवायची सवय लावावी. आहे आम्हाला, आम्हाला आहे. बिल्डिंगचे खरंच आर्थिक विकास महामंडळाचं उद्घाटन त्याच्यात तुम्ही सदस्य आहात, बरोबर आहे? तर दादांचं म्हणणं असं होतं की सदस्य म्हणून तुम्ही आधी पाहिजे होतात तिथं. मी आधी होते, मी 10 मिनिटं अगोदर हजर होते तिथे. म्हणजे मग दादा लवकर आले. दादांनी 20 मिनिटं अगोदर उद्घाटन केलं, मी 10 मिनिटं अगोदर हजर होते तिथे. पार्टी कार्यक्रमांचं किंवा पार्टीचं काही भटका पर्टिक्युलरली ह्या आजच्या कार्यक्रमात त्यांनी वेळेपूर्वी केलं, बाकी हे नाही. दादांनी वेळेत कार्यक्रम करण्याचा एक आदर्श घालून दिलेला आहे आणि तो सगळ्यांनी आम्हालाही पाळताना छान वाटतं. मी पण एक शिक्षण क्षेत्रातली व्यक्ती आहे, मला पण छान वाटतं. पर्टिक्युलरली पुण्याचं सांगायचं झालं तर पुण्यामध्ये मी एकटीच ब्राह्मण खासदार आहे, आणि हा विषय ह्या विषयाशी निगडीत आहे. महाराष्ट्रामधून 2 ब्राह्मण खासदार आहेत, एक लोकसभेत आणि एक राज्यसभेत, 2च ब्राह्मण खासदार आहेत. आणि हा विषय त्या विषयाशी निगडीत आहे. तर हा काही काम करायला आवडेल, आणि काम करण्याआधी ते समजून घ्यायला आवडतं. समजून घेण्यासाठी आधी कार्यक्रम अटेंड करायला लागतात, तर त्यासाठी मी गेले होते. तुमच्यावर उद्भवली एकटी तुमचीच नाही, अनेक आमदारांची, ते अनेकांनी खंत व्यक्त करून दाखवली. अलीकडे सांगितलं की 2 उपमुख्यमंत्री असे जे
जे रात्री उशिरापर्यंत काम करतात आणि दुसरे मुख्यमंत्री असे पहाटे सुरू होतात. आमचे तीनही नेते पूर्ण जास्तीत जास्त योगदान देऊन काम करतात आणि तो आदर्श आम्ही बाळगतो. धन्यवाद. नाही, विसरभोळ बोललात आज तुम्ही दादांच्या वेळेच्या आधीच्या गोष्टीसाठी. सगळ्या आमदारांची खरं तर बोलता येत नव्हतं, पण तुम्ही बोलून दाखवलं, सगळ्यांचं प्रतिनिधित्व केलं तुम्ही. बोलत नाही दादांबद्दल, कोणाची हिंमत होत नाही, तुम्ही ती दाखवली त्याबद्दल. दादांबद्दल बोलले. नाही, मी दादांचा आदर्श बाळगते. नाराजी आहे अजून का? पुन्हा असं करू नये. आता सल्ला काय द्याल? दादांनी वेळेआधी करू नये अशी विनंती आहे दादांना. थँक्यू.